ए दिल है मुश्किल है जीना यहाँ, ये है बॉम्बे, यह है बॉम्बे, यहाँ बचके मेरी जान. मुंबई शहर. मुंबई शहर म्हटलं की एक काळ असा होता की मराठी माणसाचा माज आणि मराठी माणसाचा आवाज. आज हाच मराठी माणसाचा माज आणि आवाज मुंबई शहरात काहीसा कमी होत चाललाय आणि हे गांभीर्याने घ्यायला हवं. तो कसा होत चाललाय, मराठी माणसाचा माज आणि आवाज हा नेमका कुठे गुदमरतोय, हा प्रश्न आजपर्यंत कोणत्याही मराठी माणसाला पडला नाही किंवा कोणत्याही मराठी माणसाने तो शोधण्याचा प्रयत्न केला नाही. पण तो आम्ही केलेला आहे. ह्याच्यात छोट्या मोठ्या चुका असू शकतात, पण असं वाटतं की मी जे काही सांगेन ते गांभीर्याने घाल. कटू आहे पण सत्य आहे. 84 पोलीस ठाणी, BMCचे 24 वॉर्ड, महानगरपालिकेचे 227 वॉर्ड, 36 आमदार आणि 6 खासदार अशी ही मुंबई शहराची व्यूहरचना. 2005च्या आधी मुंबई शहरात अशी अवस्था होती की जवळजवळ 95 लाख ते 1 कोटीच्या घरात मराठी माणसाचा आवाज होता. 30-40 लाखापर्यंतचे अमराठी माणसं होती. मग त्याच्यात गुजराती, जैन, उत्तर भारतीय, पंजाबी, साऊथ इंडियन सर्व काही आहे. 2005 नंतरची जर तुम्ही स्थिती बघाल तर काहीशी ती बदलत गेली. आज जर स्थिती 2024ला तुम्ही पाहाल तर मुंबई शहरामध्ये 70 ते 75 लाखाच्या आसपास, कदाचित त्याच्यापेक्षाही खाली मराठी माणसाची संख्या येऊन थांबलेली आहे. आणि त्या उलट अमराठी माणसाची संख्या तेवढीच 75 ते 80 लाखाच्या घरात येऊन पोहोचलेली आहे. याचा अर्थ हा झाला की एकेकाळी ज्या मुंबई शहरावर मराठी माणसाचं अस्तित्व होतं, वर्चस्व होतं, आवाज होता, माज होता, तो हळूहळू कमी व्हायला लागलाय आणि ते मराठी माणसाच्या लक्षात नाही आलंय. आता एकच कारण दिलं जातं, ते म्हणजे मराठी माणसाला मुंबई शहरात घर घेण्यासारखं त्यांच्याकडे परिस्थिती नाहीये. अगदी खरी गोष्ट आहे. आणि यावरूनच माझा आजचा विषय आहे की मराठी माणसाचा माज आणि आवाज हा नेमका कुठे गुदमरतोय. मला विचाराल तर गेल्या 15 वर्षामध्ये मराठी माणसाचा माज, आवाज, अस्तित्व, वर्चस्व जे कमी होत गेलं त्याला कारण आहे पुनर्विकास आणि पुनर्वसन. आता तुम्ही म्हणाल की मुंबईचा विकास हा झालाच पाहिजे. हो, मुंबईचा विकास झाला पाहिजे, परंतु तरी देखील या 2 गोष्टींमुळे मुंबई शहरात मराठी माणूस कमी होत चाललाय. आता कसं ते मी तुम्हाला सांगतो. गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये जवळपास 4000 इमारती नव्याने उभ्या राहिल्या. म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये, जसं आपण असं धरूया 36 मतदारसंघ आहे, प्रत्येक मतदारसंघात एक 125च्या सरासरीने किंवा 110-115च्या सरासरीने नव्या इमारती उभ्या राहिल्या. आपण असं धरू की 4000 इमारती या उभ्या राहिल्या. 20 घरं असलेली एखादी इमारत तुटली की तिथे 80 घरं असलेली इमारत बांधली जाते. किंवा एखादी सोसायटी असेल, 6 सोसायट्या, त्याच्यामध्ये 100 घरं असतील तर तिथे 800 घरं होतात. म्हणजे असं झालं की आपण ऍव्हरेज एका इमारतीमागे 80 जर धरलं तर गेल्या 7 वर्षामध्ये 3,20,000 घरं ही बांधली गेली. आता आपण त्याच्याही पुढे जाऊया, म्हणजे ही मिनिमम सांगतोय मी, त्याच्याही पुढे जाऊया. 3,20,000 घरं म्हणजे प्रत्येक घरामध्ये 4 ते 5 माणसाचं ऍव्हरेज धरलं तर थेट 7 वर्षात 15 लाख लोक वाढले. आता ही 15 लाख लोक कोण, हा संशोधनाचा विषय आहे. जागेचे भाव बघितले, बोरिवली ते अंधेरी पर्यंत 1 BHK घ्यायला जा 1 ते 1.25 करोड, 2 BHK घ्यायला जा 1.5 ते 2.5 करोड. अंधेरीच्या पुढे 1 BHK मिळत नाही. अगदी कुलाबा, मलबार हिल, बँड्रा, घाटकोपर, मुलुंड या ठिकाणी 1 BHK कमी मिळतात. मग तिथे 2 BHK, 2 BHK ची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ 2.5 कोटीपासून सुरू होते आणि ती 4 BHK 5 BHK पर्यंत 20 कोटी पर्यंत जाते. आता मला एक सांगा, नियमितपणे नोकरी करणारा मराठी माणूस हा नोकरी करणारा मध्यमवर्गीय, बँकेमध्ये सरकारी कर्मचारी किंवा छोटासा कुठेतरी घरातून उद्योग करणारा असा हा मराठी माणूस हा 2 ते 2.5 ते 3 कोटीचं घर घेऊ शकतो का? तर नाही घेऊ शकत. मग ही घरं घेतली कोणी? तर ती अमराठी माणसांनी. म्हणजे जास्तीत जास्ती गुजराती, मारवाडी, जैन आणि त्यानंतर दक्षिण भारतीय आणि पंजाबी या समाजाने ही घरं घेतली आहे.
तुम्ही जर उद्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये चौकशी केली, मुद्रांक नोंदणी म्हणतात त्याला, तिथे जर केली तर एवढीच जागा विकल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जेमतेम 5 ते 10% मराठी माणसांनी घरं विकत घेतली, बाकी सगळी अमराठी माणसांनी विकत घेतली आहे. त्यामुळे हे जे 15 लाख नवीन लोक गेल्या 7 ते 8 वर्षात आली आहेत, त्यापैकी 85 ते 90% हे अमराठी मतदार आहेत. त्यानंतर मी येतो दुसऱ्या गोष्टीकडे, म्हणजे मॉल. जर तुम्ही मॉल बघाल तर प्रत्येक हद्दीमध्ये म्हणजे प्रत्येक मतदारसंघात 2 ते 3 मॉल किंवा शॉपिंग सेंटर आहे. म्हणजे मुंबईमध्ये जवळजवळ 100 ते 125 मॉल आणि शॉपिंग सेंटर आहेत कमीत कमी. या मॉलमध्ये जाऊन तुम्ही कधी फेरफटका मारा. या मॉलमध्ये मराठी माणसाची दुकानं, मराठी माणसाचे शोरूम तुम्हाला दिसणार नाही. ती दिसणार जैन, मारवाडी, गुजराती, पंजाबी किंवा मुस्लिम समाजाची, जे मोबाईल आणि विकतात त्यांची. मराठी माणूस 5% तुम्हाला या मॉलमध्ये दिसणार नाही. त्यामुळे साहजिकच तिथे कब्जा अमराठी माणसाचा. आता मी येतो झोपडपट्टी भागाकडे. आज झोपडपट्टी भागात गेल्या 7 ते 8 वर्षाच्या झोपड्या वाढल्या आहेत. ऑन रेकॉर्ड तुम्हाला कळणार नाही, पण ऑफ द रेकॉर्ड जर तुम्ही तिथे चौकशी केली तर प्रत्येक झोपडपट्टीत गेल्या 8 ते 10 वर्षात एकतर 200, 250, 300 झोपड्या वाढलेल्या आहेत किंवा 1+1 भरपूर झाले आहेत. आता या कोणाच्या आहेत तर त्या परप्रांतीयांच्या आहेत. कित्येक परप्रांतीय असे आहेत, म्हणजे अगदी मी गोरेगावाचं उदाहरण देऊ शकतो, जिथे मी राहतो. प्रेमनगरमध्ये जा, भगतसिंग नगरमध्ये जा, एका उत्तर भारतीयाची 5-5 आणि 6-6 झोपड्या आहेत. तर त्याला झोपड्या म्हणता येत नाही, कारण 1+1 सुंदर बनवलंय. तिथे त्यांची माणसे येऊन राहतात, मग त्यांचे रेशन कार्ड निघतं, मग त्यांचे आधार कार्ड निघतात आणि ते इकडचे मतदार होतात. त्यामुळे उत्तर भारतीयांची संख्याही त्याच पद्धतीने SRA मध्ये वाढत गेली आहे. त्या मानाने मग मराठी माणसाचं काय, तर मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेलाय, कारण त्याचे एकतर आर्थिक हातबलता, कारण मराठी माणसाने स्वप्न ही नोकरीची पाहिली, कधी मोठा व्यवसाय करावा किंवा मोठी उडी मारावी असं मराठी माणसाने कधीच विचार केला नाही. आणि त्यापेक्षाही याला जबाबदार राजकीय नेते आहेत. कारण राजकीय नेत्यांनी काय केलं की जे मोठमोठे उद्योग आहेत ते स्वतः पैसे खाण्यासाठी अमराठी माणसाच्या घशात घातले. आज पालिकेची कंत्राटं बघा, म्हाडाची कंत्राटं बघा, खाजगी इमारती असतील, अगदी त्याला रंगोटी करण्याचं काम असू दे, ते देखील हे राजकीय नेते मराठी माणसाला घेऊ देत नाही. त्यांना मराठी माणसाची चिंता नाही. त्यांना मराठी माणसं हवी आहेत. कशासाठी, तर फक्त आपल्या मागे राजकारण करण्यासाठी, आपल्या सभेच्या सतरंज्या उचलण्यासाठी, खुर्च्या उचलण्यासाठी मराठी माणसाचा फक्त वापर होतोय. त्यामुळे मराठी माणूस आर्थिक घटक जर बघितला तर मराठी देखील मुंबई शहरात 15 ते 20% मराठी माणसं सोडली तर 80% मराठी माणूस आजही आर्थिक विवंचनेशी झगडताना दिसतो. आणि तेच कारण आहे की तो मुंबई सारख्या शहरात घर घेऊ शकत नाही, एखादा मॉल मध्ये दुकान घेऊ शकत नाही. आणि जर त्याने ठरवलं की आपण एखाद्या फेरीवाल्यांसारखं एखादा धंदा टाकावा तर त्याची त्याला लाज वाटते. त्यामुळे मराठी माणूस हा ऑटोमॅटिकली मुंबई शहरामध्ये कमी होत चाललाय. आज ज्या 4 ते 4,500 इमारती उभ्या राहिल्या आहेत, मग त्या पुनर्वसनाच्या असू दे, पुनर्विकासाच्या असू दे, म्हाडाच्या असू दे, त्याच्या खाली मराठी माणसाचा आवाज आणि मराठी माणसाचा माज हा गुदमरतोय. ही वस्तुस्थिती आहे. असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्या त्याच्या आयुष्याशी निगडीत आहेत: रोटी, कपडा और मकान. पण तुम्ही जर बघितलं तर रोटी म्हणजे जे विकतात त्या साऊथ इंडियनांचे हॉटेल आहेत, रस्त्यावर विकणारे परप्रांतीय आहेत, त्यामुळे तिथे मराठी माणूस नाही. कपडा म्हटला तर मॉल आले, मोठमोठे शॉपिंग सेंटर आले, तिथे जी कपडे विकणारी दुकानं आहेत ती सगळी अमराठी माणसाची आहे. आणि तिसरा आहे ते म्हणजे मकान बांधणारे हे देखील अमराठी आहे. जसे गुजराती, मारवाडी हे मोठ्या संख्येने ते बांधतात. विकत घेण्याची ताकद देखील अमराठी माणसाची आहे. त्यामुळे रोटी, कपडा और मकान मुंबई सारख्या शहरात मराठी माणसाला महाग झालाय. मला असं वाटतं की या विषयातून हे गांभीर्याने अगदी कटू आहे पण सत्य आहे. तर मराठी माणसाने निश्चितपणे विचार करावा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही मोठमोठी घरं विकत घ्या, मराठी कसे राहतात. मला असंच वाटतं की मराठी माणसाने एकत्रित राहावं, व्यवसाय करावे जे जमतील. कारण आज साधा फेरीवाला देखील महिन्याला 1 ते 1.25 लाख रुपये कमवतो. जर तो कमवतो तर मराठी माणसाने, मराठी तरुणांनी का मागे राहावं. मला असं वाटतं या व्हिडिओतून मी प्रयत्न केलाय की मुंबई सारख्या शहरामध्ये मराठी माणसाचा आवाज आणि माज हा कमी होत चाललाय, जे दुर्दैव आहे. मराठी माणसाचा आवाज, कारण मराठी माणसाची मुंबई हक्काची आहे, इथे आवाजही मराठी माणसाचा चालला पाहिजे.
माझही मराठी माणसाचा चालला पाहिजे, वर्चस्व आणि अस्तित्व हे देखील मराठी माणसाचं असायला पाहिजे. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.